जय गणेश मित्रांनो, मी ओमकार ताजने भटकंती वरसा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। पहिलं तर खरं सगळ्यांना सॉरी बोलतो, कारण की लॉंग फॉर्मॅटमधला हा व्हिडिओ यायला खूप उशीर झाला, परंतु आता आपण लॉंग फॉर्मॅटचा हा व्हिडिओ शूट करायला आलो आहे। सर्वप्रथम मी सगळ्यांना कळवतो, हा कोणता प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे किंवा फक्त फीडबॅक व्हिडिओ नाही आहे। मी पण तुमच्यासारखा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एखादा रिसर्च करतो, कुठे जायला पाहिजे, तो कोणताही असू दे, कल्चर असू दे, फूड असू दे किंवा ट्रॅव्हलिंग स्पॉट असू दे। तर त्याच प्रकारे मी आत्ताचा हा स्पॉट निवडला आहे आणि या जागेचं मी खूप ऐकलं होतं, हॉटेलचं खूप ऐकलं होतं। तर ते कोणतं हॉटेल आहे, तर हॉटेलचं नाव आहे पडाळे माळा। तर पडाळे माळामध्ये आपण हे माळुंगेमध्ये आहे, बालेवाडीच्या जवळ आपला ऑर्किड हॉटेलच्या इथून सरळ आल्यानंतर हा स्पॉट आहे। तर बघूया, नॉनव्हेज स्पॉट आहे, नॉनव्हेज स्पेशल। पण इथं मी असं ऐकलं होतं की टेस्ट बरोबर तुम्हाला गावाची फिलिंग, गावाचं वाइब्स आणि टेस्टमध्ये पण ते जाणवणार आहे। तर हा पूर्णपणे हा व्हिडिओ एक्सपिरियन्स आहे। माझे व्हिडिओ कोणते प्रमोशनल किंवा फक्त स्पॉन्सर टाईप किंवा फीडबॅक नसतात, हा अनुभव असतो। एव्हरी व्हिडिओ हॅज अ न्यू वाइब। त्या पद्धतीने हा पण व्हिडिओ तुम्ही पण एक्सप्लोअर करा आणि माझ्यासोबत एक्सप्लोअर करा। आणि प्लीज तुमचे 10-15 मिनटं द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि 10-15 मिनटं देऊन माझ्यासारख्या नवीन कंटेंट क्रिएटर किंवा असं यूट्यूबरला मोठं करा। तर चला आपण आता बघूया काय स्पेशल आहे पडाळे माळ्याचं। तू पण आहे माझ्यासोबत। तर तुम्ही पाहू शकता, स्टार्टिंगचेच वाईब जी येते ते एकदम अशी गावाकडचा वाड्यासारखी फिलिंग आहे। हा लाकडाचा दरवाजा आणि एकदम गावासारखी फिलिंग आहे। आणि समोरच आल्या तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती, शिवरायांचा आपली फ्रेम आहे 2D मध्ये। तर खूप असं मराठमोळं वातावरण जाणवतं आणि खूप छान वातावरण पाहू शकता। फॅमिली सेक्शन मध्ये पण खूप चांगलं प्रायव्हसी देण्याचा प्रयत्न केलेला आहे यांनी। सगळीकडे दाखव। तर फॅमिली सेक्शन मध्ये पण खूप चांगलं हे केले, परंतु हे असे व्हिडिओज आहे, आय थिंक आता दिवाळीमुळे सगळं बंद आहे, जास्त फॅमिलीचं लगबग नाही आहे, परंतु इथं तुम्हाला प्रायव्हसी पण भेटणार आहे। चल तर मित्रांनो, आपण आलो आहे आतमध्ये। हा पूर्णपणे असा एक या सेक्शनमध्ये आलो आहे आणि वाइब्स मी तुम्हाला खरं सांगतो, याचं मला मित्रांकडून लोकांकडून कळालं होतं। टेस्ट खूप चांगली आणि गावाकडचं फिलिंग आहे। त्याचं चित्र वगैरे पण पाहू शकता तुम्ही। आल्या तुम्हाला इथं गावाकडचं फिलिंग येणार आहे, जेणेकरून असं ॲम्बियन्स बनवलं आहे। खूप चांगलं सुंदर असा ॲम्बियन्स आहे, सिम्पल आहे परंतु खूप असं मनाला शांत आणि भावणारं आहे। तर खूप चांगलं आहे। दोन्ही साईडला इथं सेक्शन्स आहे, तुम्हाला आधी दाखवलंच मी, प्रायव्हेट सेक्शन आहे प्रायव्हेटमध्ये, परंतु हे आपलं ओव्हरऑल कॉमन सेक्शन आहे। तर तिकडं पण दाखवू, तिथं पण खूप चांगलं त्यांनी हे केलेलं आहे, चित्र वगैरे शिवरायांचं जे फोटो आहे आणि त्याच्यानंतर गावाकडचा खूप छान असं सुंदर जे वाइब्स ॲटमॉस्फिअर म्हणता येईल तसं आहे, खूप मस्त। तर मित्रांनो, फायनली टेबलवर आलो आहे। तुम्ही ॲम्बियन्स तर पाहिलेलंच असेल, जास्त वेळ येणार नाही। आपण त्यांना सांगितली आहे स्पेशल चिकन थाळी आणि एक पापलेट थाळी सांगितली आहे। तर फिश आणि चिकन म्हणलं दोन्ही ट्राय करून बघू। तर मटन आहे, पण मी जास्त करून चिकनच प्रेफर करतो। मटन पण इथं एकदम सुरेख असं ऐकलं आहे आता, पण चिकन आणि मटनसाठी मोस्टली रिकमेंडेड आहे। फिश पण आहे, पण आता मोस्टली माझे बरं फ्रेंड आहे, तिला फिश खायचं, पण फिश घेतलेलं आहे। तर पण जास्त करून रिकमेंडेड चिकन मटन। आणि वेळ न दवडता तुम्हाला दाखवतो मेनू आहे। तो मेनू खूप आपला चांगला मोठा मेनू आहे, पण इथं व्हेज पण आहे। आता व्हेज आणि चिकनमध्ये जर मी तुम्हाला सांगितलं की इथं नॉर्मल जे आपल्याला भेटतं तंदूरमध्ये, पंजाबी थाळीमध्ये चिकन बंजारा, चिकन पहाडी, तसं पण आहे रोटी वगैरे सोबत खायला। आणि व्हेजमध्ये तर व्हेज पटेला, पनीरचे वगैरे ते आहे, तुम्ही पाहू शकतात। आणि मला तरी वाटते रेंज खूप
रेंज नॉर्मल आहे, असं काही हाय रेंजला नाही आहे. जे बाकीच्या हॉटेलमध्ये भेटतं तेच इथं आहे. स्टार्टर वगैरे जे आहे ते सगळं बाकीच्या हॉटेलसारखंच आहे. आणि बिर्याणी वगैरेचे पण इथं ऑप्शन्स आहे व्हेज आणि चिकन बिर्याणीमध्ये. आणि प्राईस रेंज पण काही जास्त हाय नाही आहे, खूप चांगले. आणि इथं नॉर्मल फिश थाळी फिश वगैरे पण आहे. पण त्यांचं असं असतं की फिश स्टॉकप्रमाणे असतं, तुम्हाला भेटेल तो फिश खायला लागेल. तर आम्ही सुरमई मागितलं होतं तर पापलेट भेटले आम्हाला. ठीक आहे म्हणलं ट्राय तर करू. आणि थाळी मेन जे आहे थाळी. सो मटन थाळीपासून आपल्या फिशची सुरमई पापलेट थाळी आणि चिकनची स्पेशल, त्याच्यात नॉर्मल स्पेशल दोन्ही आहे. सो प्राईस वगैरे तुम्ही पाहू शकता. 450 मटन आणि नॉर्मल असेल तर 350. त्याच्यानंतर स्पेशल चिकन थाळी 400 म्हणजे 350. आणि चिकन फ्राय थाळी 280. आणि फिशचा जो त्या दिवशी तर रेट आहे जसा आहे स्टॉकप्रमाणे त्याप्रमाणे रेट आहे. तर हे आहे यांचं मेनू कार्ड पडाळे माळ्याचं. तर आपली थाळीची वाट बघू आणि बघूया कशी आहे. मग चला. तो फायनली मित्रांनो आपली थाळी आली आहे. इथं इंद्रायणी राईस चिकटवाला, चिकन खरडामध्ये ग्रीन, हे चिकन मसाला आणि आय थिंक हे चिकन रस्सा सूप वगैरे आहे की काय आता ते खाल्ल्यावरच कळेल, मला काय अनुभव नाही. भाकरी. सो अशा प्रकारे आपली थाळी आहे. बघूया कसं लागते. दिसायला तर सगळं एकदम काळ्या मसाल्यातलं आहे, फुल काळा मसाला. तर बघूया कसं लागतंय. तर आता आपण ही थाळी ट्राय करू. ज्वारीची भाकरी. तर हे पहिलं काळ्या मसाल्यातलं चिकन 2 आणि 1 वर घे बरं का, जेव्हा जसं वाटेल तसं. तर हे चिकन पाहू शकता तुम्ही, आहे म्हणजे नॉर्मल असं, म्हणजे जास्त पण शिजलेलं नाही, मीडियममध्ये. तर नुसतं खाऊन बघतो पहिलं कसं आहे. भाकरीसोबत बघू. हे बघा मित्रांनो, मी काय कोणत्या असं काय म्हणता रील स्टार आणि असं म्हणणार नाही हो, खाऊन घेऊन असं चेहरा बिरा करून वा असं नाही. तुमच्यातलंच आहे मी, पण जेन्युइन एक्सपिरियन्स घ्यायला आलो आहे. कसा एक्सपिरियन्स आहे टेस्टचा, वाईब्सचा, ॲम्बियन्सचा. सो त्याप्रमाणे हे करतोय. टेस्ट आहे ना, टेस्ट असं काळा मसाला आहे. मी तर म्हणन खूप असे खेडेगावात जसं पूर्ण काळा मसाला असतो तसा आहे, पण माझ्या मते जरा जास्तच काळा मसाला जास्तच भाजला आहे का कदाचित तशीच टेस्ट असते, माहीत नाही. पण आहे म्हणजे ओव्हरऑल चांगलं आहे. हे ते म्हणलं होते चिकन खरडा टाईप काहीतरी, पण मी चिकन खरडा असं सुक्यामध्ये पाहिलंय. हे असं जरा एकदम ग्रेव्ही टाईप आहे, हिरवा. पाहू शकता तुम्ही. बघू टेस्टला कसं जाते. ठीक आहे म्हणजे उलट हे नॉर्मल आहे, नॉर्मल आहे असं. आता हा हिरवा रंग काल आहे ते नाही माहित मला. पालक वाटते थोडीशी, पालक पुदिनाचं हे चव जरा मला. आता बघूया रस्सा कसा आहे. दिसायला पाहून तुम्ही जरा काळा काळा रस्सा आहे, पण यांची हीच खासियत आहे काळ्या मसाल्याची. तर बघू. ठीक आहे म्हणजे जसं चिकन मसाल्यामध्ये जो मसाला आहे तोच सेम आहे, त्याच्यामुळे काही चव अशी वेगळी नाही रस्स्याची. ठीक आहे. आणि हे त्याच काळ्या मसाल्यातलं अंड लपलं होतं आतमध्ये, जे मी म्हणलं होतं काय माहित नाही, पण अंड आहे. सो ओव्हरऑल एकदम अशी नॉर्मल टेस्ट आहे, जास्त झणक देणार नाही. मीडियमपेक्षा कमी स्पायसी म्हणता येईल. आणि खूप चांगले असे आहे, म्हणजे नॉर्मल जे अशी घरची थाळी असते जास्त स्पायसी नाही, सेम तशीच टेस्ट आहे. तर ओव्हरऑल मी म्हणन जास्त वाव पण नाही, मिडियम म्हणजे असं कमी याच्यात मी म्हणता येईल एवढी आहे थाळी टेस्टला. त्यामुळं आणि सूप पण ठीकठाक आहे, म्हणजे असं एवढं मला तरी जेन्युइनली असं मी तुम्हाला सांगेन की असं लगेच जेव्हा असं जवळ हे बसतं ना किक बसते ना, तसं किक बसलेली नाही आहे.
पण ठीक आहे, नॉर्मल जेवण आहे, नॉर्मल थाळी आहे. आणि ॲक्च्युअल जर तुम्हाला परफेक्ट काळ्या मसाल्याचं खायचं असेल तर बाळुंगे बालेवाडी इथे पडाळे माळा आहे, इथं या. आता आपण फिश थाळी त्यांची बघू, फिश कशी निघते. फिश थाळी अजून होती आहे, तोपर्यंत मी इथल्या या चिकन थाळीचा बेत घेतो मग आणि संपवतो. आणि एंडिंगला पूर्णपणे आपण ओव्हरऑल बघू एक्सपिरियन्स माझा कसा होता. तोपर्यंत थांबा, फिश थाळी येणार आहे आपली. आली आपली फिश थाळी फायनली. आता मी टेस्ट करून सांगते तुम्हाला. आधी काय काय आले ते सांगते. कोणती फिश आहे? पॉम्फ्रेट फिश आहे, स्पेशल पॉम्फ्रेट थाळी आहे ही. त्यामध्ये तुम्हाला एक सुकी पॉम्फ्रेट मिळेल, फ्रायवाली. हो, पॉम्फ्रेट. हां, एक सुकी पॉम्फ्रेट, त्याच्यानंतर एक करीमध्ये असेल, आणि हा रस्सा, आणि आहे सुकट. हे आपण ज्वारीची भाकरी मागवली. तर बघू काय टेस्ट आहे. ठीक आहे, टेस्ट करीची ठीक आहे. सुकटचं काय? पॉसिबल आहेत. मला आवडली फिश थाळी, टेस्ट चांगली आहे. बस ना. तर मित्रांनो, फायनली आपल्या इथं पडाळे माळाचं जेवण खाऊन झालं आहे. तर हा एक एक्सपिरियन्स होता की बाबा आपण हे पाहिलं होतं हॉटेल सोशल मीडियावर, तर आपण याचं व्हिजिट करण्याचा विचार केला होता. तर मला असं वाटतं की चिकन थाळी आणि मटन थाळीमध्ये तुम्हाला एकदम काळ्या मसाल्याचं आहे. रेड गिरवीमध्ये आपले जे नॉर्मल पंजाबी डिशेस आहेत त्याच्यात तुम्हाला इथं भरपूर ऑप्शन्स आहे. पण प्रॉपर इथं आपण गावरान थाळी खायला आलतो. तर ॲम्बियन्स बोलाल तर ॲम्बियन्स खूप छान आहे, गावाकडील फील देणार आहे, शांत ॲम्बियन्स आहे. आणि टेस्ट एकदम फुल काळ्या मसाल्यातलं भेटणार आहे. तर मी चिकन थाळी घेतली होती आणि आम्ही पापलेट स्पेशल पापलेट फिश थाळी घेतली होती. तर फिश थाळी मला असं वाटतं माझ्या पार्टनर आणि मला की फिश थाळी जास्त टेस्टी लागली आम्हाला. आणि चिकन थाळीचं बात कराल तर चिकन थाळी पण काही अशी खराब नाही, चांगलीच आहे. पण एक अशी जी नॉर्मल टेस्ट आहे, नॉर्मल आहे, तर तुम्ही इथं एन्जॉय करू शकतात, खाऊ शकतात, एकदम नॉर्मल टेस्टला आहे. तर तुम्ही पण इथं नक्की या, नक्की ट्राय करा. पडाळे माळा बालेवाडी माळुंगे इथं आहे. माळुंगेचा रोड जातो तिथं आपल्या ऑर्चिड हॉटेलमधून सरळ गेल्यावर माळुंग्याच्या इथं आल्यावर पडाळे माळा हे हॉटेल आहे. मी गुगल मॅपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. तर अशा प्रकारे असंच आपण नवीन नवीन ट्राय करणार आहोत कल्चर फूड ट्रॅव्हलमध्ये. तर आपला चॅनल प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टा पेजला पण फॉलो करा. तिथं पण आपले नवीन छोट्या फॉर्मॅटचे रील्स वगैरे येत राहतात. त्यामुळे तोपर्यंत धन्यवाद आणि भेटूया पुढच्या भटकंतीमध्ये. बाय बाय.